मंडळी, आवळ्याचा सीझन चालू आहे. आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही करतच असाल, पण आवळ्याचं सार कधी करून बघितलंय का? अहो, खूप मस्त होतं, अगदी चविष्ट होतं. नुसतं प्यायला तर हे छान लागतंच, भाताबरोबर सुद्धा हे सुरेख लागतं. करायला सोपं आहे, जुनी पारंपरिक रेसिपी आहे, आवळा आहे, त्यामुळे पौष्टिक अशी रेसिपी आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता याला साहित्य काय लागणार बघूया. आवळा, जिरे, मिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, आले, ओले खोबरे, कोथिंबीर, गूळ आणि चवीनुसार मीठ. आता मी आवळे घेतलेत, 4 आवळे घेतलेत, त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. प्रथम आपण काय करूया, जिरे आणि मिरे आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. अगदी थोडेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे. असे भाजल्याने त्याचा स्वाद चांगला लागतो. 1-2 मिनिटाकरता मी हे जिरे आणि मिरे भाजून घेतलेत. 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मिरे घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. एकदम अगदी बारीक पूड होणार नाही, थोडीशी भरड अशी पूड होते. आता जे आवळे आपण बारीक चिरून घेतलेत ते मिक्सरमध्ये घातले. त्याच्यानंतर कढीपत्त्याचे 3-4 पानं, आल्याचा छोटासा तुकडा, तसंच 2 हिरव्या मिरच्या. मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसं यात मिरे आणि आलं आहे, त्याचा तिखटपणा लागणारच आहे. तसंच याच्यात मी आता कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलेलं आहे. 1-2 चमचे ओल्या खोबऱ्याचा चव घातला. अगदी किंचित पाणी घालून मिक्सरमधनं ह्याची पेस्ट करून घेतली. आता इकडं 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर थोडंसं हिंग घातलंय. कढीपत्त्याची 2-4 पानं फोडणीत सुद्धा घातली आणि त्याच्यानंतर आपण जी आवळ्याची पेस्ट तयार केली ती पेस्ट यामध्ये घालायची. गरजेनुसार पाणी सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया. किती मस्त रंग आलेला आहे ना. आता ह्याला छान उकळवून द्यायचं आहे. याला 1 उकळी आली की ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि थोडंसं गूळ घालायचंय. साधारण 1 चमचा बारीक चिरलेला गूळ मी इथं घातलेला आहे. आता मस्त 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे सार उकळून घ्यायचंय. हे बघा, 3 ते 4 मिनिट झालेत. इथं आपलं सार छान उकळलेलं आहे आणि आपलं आवळ्याचं सार तयार आहे. आता आवळ्याच्या सीझनमध्ये वेगवेगळे पदार्थ आपण नेहमीच करतो, पण हे आवळ्याचं सार नक्की करून बघा. खूप चविष्ट, तेवढंच पौष्टिक आणि करायला तितकंच सोपं असं हे आवळ्याचं सार होतं. जिरे, मिरे आणि आल्यामुळे ह्या साराला खूप छान चव येते, खूप छान स्वाद येतो. नुसतं सुद्धा प्यायला हे सार चांगलं लागतंच, तसंच भाताबरोबर सुद्धा हे खूप मस्त लागतं. चटपटीत असं हे सार गरम गरम प्यायला खूप छान लागतं किंवा गरम गरम भाताबरोबर खायला सुद्धा सुरेख लागतं. आता येणाऱ्या थंडीच्या दिवसात हे आवळ्याचं पौष्टिक सार नक्की करून बघा. रेसिपी जुनी आहे, पारंपरिक आहे आणि तेवढीच पौष्टिक आहे, तेव्हा नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.